सह्याद्री देवराईच्या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे यांनी 1 लाख झाडांचे उद्दिष्ट यावर्षी समोर ठेवले असून महाराष्ट्रातून विविध प्रजातीची रोपे या प्रकल्पाच्या अंतर्गत लागवड करण्याचा मानस त्यांचा आहे। महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून सह्याद्री देवराईसाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत। निसर्गप्रेमी सुरेश शिंदे यांच्या मंगळवेढा पुष्परत्न नर्सरी ते तैवान पिंक जातीचे पेरू याचबरोबर इतर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींकडून कलमी आंबे आणि बेलाची झाडे घेऊन राज्यभरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प केला असून 1000 तैवान पिंक पेरूची रोपे आज साताऱ्यातील सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात आणण्यात आली। यापुढील काळात वृक्षारोपणबाबत सर्वांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी अशी इच्छा देखील व्यक्त केली। पुष्परत्न नर्सरी डोनस म्हणजे मंगळवेढ्याजवळ हे सुरेश शिंदे आपले मित्र आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत। त्यांना रोपाची आवड लागली, त्यांनी आपल्याला सह्याद्री देवराईला 1000 तैवान पिंक पेरूची रोपं गिफ्ट केलेली आहेत। ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण वाटणार आहोत। 1000 म्हणजे काही सगळ्यांना पुरू शकत नाहीत, पण आपल्याला 1000 आंब्याची रोपं येत आहेत, 1000 बेलाची रोपं येत आहेत। तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नर्सरी लोकांना आव्हान आहे की महाराष्ट्रात आपण सगळ्या लोकांना तुम्ही जर काही रोपं गिफ्ट केली तर ते आपण वाटूया आणि सुरेश शिंदेचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा। त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची रोपं मिळतात। धन्यवाद। सह्याद्री देवराई मसवे सातारामध्ये आपण आहोत। इथं आपल्याला 650 प्रजाती लावलेल्या आहेत, पण नर्सरी जी आपली आहे ती इतकी ज्याला श्रीमंत नर्सरी सुदृढ नर्सरी आहे। तिथं आपल्याला सुरेश शिंदे नावाचे मित्र आहेत, त्यांनी 1000 तैवान पिंक पेरूची रोपं दिलेली आहेत। तसेच आता साताऱ्यातून 1000 बेलाची रोपं येत आहेत, चिपळूणवरनं 1000 कलम आंब्याची येत आहेत आणि उद्या कडेपूरला जातोय तिकडच्या एका नर्सरीतनं 1 लाख रोपं देणार आहेत। तर अशा पद्धतीने अजून 30 देवराया चालू आहेत, 10 अर्धवट बनलेल्या आहेत आणि अजून 10 बनत आहेत। तर त्याच्यासाठी रोपं आपण वाटणार आहोत। 1 लाख रोपं जवळ आपण गोळा करण्याची केलेली आहेत आणि निस्वार्थीपणाने झाडाचं गुण गावू झाडाचं गुण घेऊ अशा अर्थाने निस्वार्थीपणे शेतकऱ्यांना आणि देवराईत आपण ती रोपं लावणार आहोत। त्यासाठी आज भेट झाली आणि ती रोपं इथं दाखवतात। ह्या इथं रोपं उतरून घेतलेली आहेत आणि बाजूला पण ते लोक आलेले आहेत। अशा पद्धतीने हडपसरवरून आणलेलं झाड पण आहे, त्याचा पण आपण वाढदिवस साजरा केला। ते पण असं मस्त टेरेदार फुललेलं आहे। तर अनाथ आश्रम असतो तसा झाडांचा एक अनाथ आश्रम असावा आणि तसं एक देवराईत आपण जागा करणार आहोत। म्हणजे फुलपाखरू गार्डन करतो, पामचं एक सेक्शन करतो, बांबूचं सेक्शन करतो, देशी मोठ्या होणाऱ्या आर्बोरेटम ज्याला म्हणतात मोठ्या वृक्षांचा सेक्शन करतो। तसं अनाथ झाडांचा, जी झाडं रस्त्यावर पडतात, जी रोपं रस्त्यावर पडलेली असतात अशी उचलून आणण्याची एका ठिकाणी लावायची अशी पण संकल्पना आहे। तर मीडियानं आणि सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केले। सातारच्या मीडियाचं खूप अभिनंदन। दरवेळेला त्यांनी आम्हाला स्वतःहून पुढाकार दाखवून हे, कारण हे झाडाचं काम असं आहे ना, त्याच्यात नाव आणि पैसा कमी असल्यामुळे लोक फार कमी आहेत। तर लोकांना मी आवाहन करतो की श्वास आणि अन्न फक्त झाडांपासून मिळतं। आपण नसेल तर झाड असेल आणि झाड असेल माणूस, झाड नसेल तर माणूस नसेल। त्यामुळे माणसासाठी झाड आहे, झाडासाठी माणसाची काही गरज नाही। त्यामुळे आपण झाडाचं महत्त्व ओळखावं आणि झाडाला जपावं। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।